श्री दशरथजी दिघे यांच्या वतीनं व चषक रुपयाजी मार्के यांच्या वतीनं त्यांचाही मनस्वी आभार आम्ही व्यक्त करत आहोत. बेट्स बॅट्समनसाठी फॅन श्रीराम मोबाईल शॉपचे सर्वेसर्वा सागरजी भांडे यांच्या वतीनं व चषक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगलजी दिघे यांच्या वतीनं त्यांचाही आभार आम्ही व्यक्त करत आहोत. युट्यूब लाईव्ह साठी सौजन्य ग्रामपंचायत साकोलीचे कार्यसम्राट कार्यतत्पर सरपंच वैभवजी रांजणे यांच्या वतीनं आम्हाला सौजन्य लाभलंय, त्यांचाही आभार आम्ही व्यक्त करत आहोत. ग्रुप ए मधील ज्या लढती होतात त्या लढतींसाठी मॅन ऑफ द मॅच सामनावीरासाठी चषक आम्हाला लाभलेले श्री संदेशजी वसंतदास त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करत आहोत. ग्रुप बी मधील जे सामने संपन्न झाले त्या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी चषक अंकुश वेल्डिंग शॉपचे सर्वेसर्वा अनिलजी बारकू मार्के यांच्या वतीने लाभलेले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. ग्रुप सी मधील लढतींसाठी मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी श्री भास्करजी चंद्रकांत मार्के यांच्या वतीने आम्हाला लाभलेली आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. ग्रुप डी मधील लढतींसाठी श्री अनंत पांडुरंग लिंगे यांच्या वतीने ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत. ग्रुप ई मधील लढतींसाठी कुमार विश्वास दशरथ दास यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे, त्यांचे आभार आम्ही व्यक्त करत आहोत. संपूर्ण स्पर्धेसाठी निव्हियाचे बॉल ज्यांच्या वतीने आम्हाला सौजन्यकृत झाले ते श्री मयूरजी पद्माकर मार्के यांचंही आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं विशेष आभार व्यक्त करत आहोत. खास करून प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट यासाठी आकर्षक 70 स्पोर्ट्स कॅप आम्हाला लाभलेली आहे. ती कॅप आम्हाला उपलब्ध झालेली आहे. खास करून MS स्पोर्ट्स शॉप मसाचे प्रोप्रायटर भूषणजी भोईर आणि त्यांच्या सुमेध गिरीशजी बांगारा त्यांचाही आभार आम्ही व्यक्त करत आहोत. नितीन स्पोर्ट्स बदलापूर प्रोप्रायटर महेशजी डोले आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून आकर्षक टी शर्ट आम्हाला लाभलेले आहेत, त्यांचाही आभार आम्ही व्यक्त करत आहोत. खास करून टी शर्ट साठी स्पॉन्सरशिप शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघासाठी टी शर्ट स्पॉन्सरशिप लक्ष्मणजी तांदले, चापेवाडी संघासाठी रमेशजी दळ, शिरगाव संघासाठी पुंडलिकजी मार्के, काटेकर संघासाठी नयनजी दिघे, विशालजी दिघे, सोनगाव संघासाठी राहुलजी मार्के, सिद्धविनायक कोडावले संघासाठी गुरुनाथजी कराळे, नेहाटी क्रिकेट संघासाठी अक्षयजी मार्के, खानिवरी क्रिकेट संघासाठी गणेशजी धस, त्याचबरोबर बोरगाव संघासाठी संभाजी गंभीरराव, आई डेरमता खोपोली क्रिकेट संघासाठी नरेशजी धुमाल, वैभवजी कराळे, कामगार क्रिकेट संघासाठी गणेशजी कोटावले, एबी रॉयलसाठी स्वर्गीय भारती बालचंद्र बिराडे यांच्या स्मरणार्थ सचिनजी बिराडे यांच्या वतीनं श्री गणेश दहेगाव क्रिकेट संघासाठी जयवंतजी राणे यांच्या माध्यमातून बर्डपाडासाठी दीपकजी वडवले यांच्या वतीनं सार्वली इवन खोपोली टीमसाठी रवी शिंदे यांच्यातर्फे, नारायणगावसाठी सागर लिंगे यांच्या मार्फत बादाने क्रिकेट संघासाठी संतोषजी मार्के यांच्या वतीनं, कानार्ले क्रिकेट संघासाठी पद्माकरजी बिराडे यांच्या वतीनं, घोरले टीमसाठी उमेशजी चौधरी यांच्या माध्यमातून, पादिरवाडी टीमसाठी अमोलजी कोकाटे AK कलेक्शन यांच्या वतीनं, त्यासमेत जय बजरंग कोंडे साखरे टीमसाठी शशिकांतजी शिंदे यांच्या वतीनं, ओमसाई आंबेळेसाठी दिनेशजी मार्के, न्यू यंगस्टर कोरोले टीमसाठी किशोरजी दस, साई स्पोर्ट्स सरलगावसाठी समीर जैनकर, जैनबान कोंडेसागरसाठी शशिकांतजी शिंदे, माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवलीसाठी कुणाल दास, परग वॉरेस बालुकसाठी तुषार मार्के, जैनबान नडेसाठी देवीदास मार्के, मोड्या पाडालेसाठी विश्वाजी लिंगे, वाघाचीवाडी क्रिकेट संघासाठी जयदादा दास, जयगावदेव जांभुलवाडी क्रिकेट संघासाठी सायलीला फोटोग्राफी मसा, प्रकाशजी हरड, त्यासमेत शिवस्वराज 11 सावळाराम नगर नवापाडा बी साठी विलासजी घागस मस्सा यांच्या वतीनं, विकास स्पोर्ट्स पोहलेसाठी विशुदास दर्शन दिघे यांच्या वतीनं, साई समृद्धी मानवली क्रिकेट संघाकरता खास करून आपण बघत आहोत हार्दिक जय दिघे, स्वागत जय दिघे यांच्या वतीनं, आदर्श 11 धानेवलीसाठी आकाश राणे यांच्या वतीनं, बजरंगी बॉयज दहेगावसाठी अक्षय नारायण मार्के यांच्या वतीनं, डोंगरनावे क्रिकेट संघासाठी जय गावदे स्पोर्ट्स डोंगरनावे यांच्या वतीनं, मंगलमूर्ती स्पोर्ट्स काचकोली यांच्या वतीनं निलेशजी धस आणि त्यासमेत सिद्धगड या टीमसाठी संदेशजी मार्के यांच्या वतीनं टी शर्ट स्पॉन्सरशिप आमच्या आयोजन समितीला लाभलेली आहे. सर्व दानशूर दात्यांचं ज्याने ज्याने या स्पर्धेतून अनेक विविध स्तरामधून दातृत्व स्वीकारून आपला मदतीचा एक हात पुढे केला आणि चेतन स्फूर्ती चषकातील आमच्या आयोजन समितीला अर्थातच रविराज ब्लास्टर जांभुडे क्रिकेट संघाला ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. व्यासपीठावरती आपले सन्माननीय अतिथी उपस्थित झालेले आहेत. पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्यासाठी ते उपस्थित सर्व अतिथींचं फर्स्ट ऑफ ऑल आम्ही आभार व्यक्त करत आहोत. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संलग्न 40 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, त्या 40 संघांचा आभार आम्ही व्यक्त करत आहोत.
समालोचन कक्षातून सुनील शेळके सरांचं सुमधुर समालोचन आपण ऐकलं, त्यांचाही आभार आम्ही व्यक्त करत आहोत. टेन क्रिक वाहिनीच्या वतीनं 4 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचा क्वालिटी विथ क्लॅरिटी टेलिकास्ट आपण एन्जॉय केलं, त्यांचाही आभार आम्ही व्यक्त करत आहोत. राज भोईर सर, मंदार राणे सर, हरेश कराळे सर, हरी दोरे सर यांचे विशेष तत्वाने या स्पर्धेच्या माध्यमातून ॲज अ ऑफिशियल आम्ही आभार व्यक्त करत आहोत. क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व, क्रीडा रसिकांची अफाट गर्दी ती अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अफाट जनसमुदाय छत्रपती शिवाजी महाराज खानिवरी क्रीडांगणावरती उपस्थित झाला होता. त्या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि अगदी थोड्याच वेळात आयोजन समितीच्या परवानगीनिशी पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आपण संपन्न करत आहोत. बागड बावल्या सोन्या बैलाचे मालक प्रसिद्ध छकडेवाले विजय शेठ चौधरी यांच्या माध्यमातून MS11 चापेवाडी पठारनं द्वितीय पारितोषिक पटकावलेलं, त्यासाठी त्या टीम करता 1000चा कॅश प्राइज झालेलं आहे. ते ऑनलाईन जमा केलं जाईल MS11 चापेवाडी पठारच्या संगणकाच्या खात्यावरती. त्यांचा देखील आभार आपण व्यक्त करूयात. चार दिवसीय क्रीडा स्पर्धा चेतन स्मृती चषकाचं हे दमदार बहारदार 29वे पर्व तुम्ही आम्ही सर्वांनी एन्जॉय केलं. आयोजनाची भव्यता, आयोजनाची दिव्यता काय असते हे आपण सर्वांनी अनुभवली. विशेषत्वाने या स्पर्धेसाठी क्रीडांगण ज्यांच्या वतीनं उपलब्ध करण्यात आले ते जयगाव स्पोर्ट्स खानिवरे आणि त्या समेत ग्रामस्थ मंडळ खानिवरे यांचा आभार आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आम्ही व्यक्त करत आहोत. स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये 5 संघ दाखल झालेले आहेत. 5 संघ या आकर्षक चेतन स्मृती करंडकाचे मानकरी झालेले आहेत, ज्यामध्ये श्री गणेश दहीगाव, पराग वॉरियर्स बालूक, पिंक पॅन्थर कानारले, MS11 चापेवाडी पठार आणि त्या समवेत आदर्श 11 दानिवली हे 5 सर्वोत्तम संघ आपल्याला मिळालेले आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक देखील भरपूर सारी आहेत. या सर्वांचं वितरण अगदी आपण थोड्याच वेळात त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी वायफाय सेवा उपलब्ध झाली ते गोरक्षनाथ इंटरनेट सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा दत्तात्रयजी भोईर यांचंही विशेषत्वाने आयोजन समितीच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करत आहोत. अनेकविध स्तरामधून या स्पर्धेसाठी झालेली मदत, या स्पर्धेला सर्व सौजन्यदात्यांचा लागलेला हातभार, या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम सर्व सौजन्यदात्यांनी केलेले, त्यांचं पुनश्च एकदा शब्दसुमनांनी आम्ही आभार व्यक्त करत आहोत. पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांनी अतिथी आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या अतिथींचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. स्वराताई चौधरी माजी सभापती पंचायत समिती मुरबाड ताईंचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत, ज्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ सोहळ्याप्रसंगी देखील उपस्थित होत्या आणि ताईंची या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्यासाठी देखील विशेष उपस्थिती आमच्या आयोजन समितीला लाभलेल्या ताईंचा शुभ सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न करणार आहोत. मंगेशदादा मार्के, रूपाताई मार्के यांच्या शुभ हस्ते स्वराताई चौधरी यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. मी ताईंना विनंती करेल आपला शुभ सन्मान स्वीकारा.
स्वराताई चौधरी माजी पंचायत समिती मुरबाड सभापती ताईंचा शुभ सन्मान रूपाताई मार्के ग्रामपंचायत सदस्य जांबुर्डे यांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथी गोपाळदादा भोईर यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत। आयोजन समितीच्या वतीने रमेशजी दस यांच्या शुभ हस्ते गोपाळजी भोईर यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत। खास करून या स्पर्धेसाठी विजेत्या संघासाठी आकर्षक केक आपल्याला अवेलेबल झालेला आहे। ब्रॅड ब्रदर्स केक शॉपचे सर्व दिनेशजी घरत यांचे विशेषत्वाने आभार आम्ही व्यक्त करत आहोत। त्यासमेत नामदेवजी कडव मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत। विजेत्या सर्व पाचही संघांना सूचना आहे, आपण लगेचच मेन स्टेजच्या समोर यायचंय। श्री गणेश देगाव, पराग वॉरियर्स बालुक, पिंक पॅन्थर कान्हार्ले, MS इलेव्हन चापेवाडी पठार, आदर्श इलेव्हन धानेवली, पाचही संघांना विनंती आपण लगेचच समोर यायचंय। त्याचबरोबर तुकारामजी बांगर यांचाही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत। निलेशजी दस यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत। त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अतिथी वालकुनाना मार्के यांचाही शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत। मी नानांना विनंती करेल आपला शुभ सन्मान स्वीकारा। राहुलजी मार्के यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत। सागरजी धलपे क्रीडानगरीमध्ये उपस्थित असतील तर लगेचच आपण मुख्य व्यासपीठाची संलग्न व्हा। सागरजी धलपे खानिवरे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सागरजी धलपे क्रीडानगरीमध्ये जर आपण उपस्थित असाल तर लगेचच मुख्य व्यासपीठाची आपण संलग्न व्हा। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगलजी दिघे यांचाही विशेषत्वाने शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत। राहुलदादा मार्के यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत। ग्रामपंचायत सदस्य रूपाताई मार्के पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत, ताईंचाही शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत। राहुलदादा मार्के यांच्या शुभ हस्ते मी रूपाताई मार्के यांना विनंती करेल आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे। रूपाताई मार्के ग्रामपंचायत सदस्य जांबुर्डे आणि ताईंचा शुभ सन्मान त्या ठिकाणी संपन्न होत असताना त्यासमेत अंकुश वेल्डिंग शॉपचे सर्व अनिलजी मार्के उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करत आहोत। राहुलजी मार्के यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी सन्मान कक्षा सोहळ्यामध्ये संपन्न होईल। ज्यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक चषक ग्रुप बी च्या लढतींसाठी आपल्याला लाभलेलं होतं। अंकुश वेल्डिंग शॉपचे सर्व अनिलजी मार्के आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अतिथी दीपकजी मार्के यांचाही शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत। कुमार दास यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अतिथी रघुनाथजी तुपे यांचाही शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत। राहुलदादा मार्के यांच्या शुभ हस्ते रघुनाथजी तुपे दादांचा विशेष सन्मान सध्याच्या घडीला चेतन स्मृती चषकाच्या 19व्या पर्वानिमित्त मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना त्यानंतर भास्करजी मार्के व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही शुभ सन्मान आपण राहुलदादा मार्के यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत। समीरदादा एनकर यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण संपन्न करत आहोत। भास्करजी मार्के नुकताच आपल्या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत, त्यांचाही शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं होत असताना
गणेश मार्के आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत आहे. व्यासपीठावरती उपस्थित खानिवरे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सागरजी दलपे त्यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. समीर जानकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न केला जाईल. सागरजी दलपे यांचा शुभ सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना समीर जानकर यांच्या शुभ हस्ते, त्यानंतर जांभुर्डे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सचिनजी बिराडे यांचाही शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. कुणालजी दस यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर प्रदीपजी चौधरी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेले त्यांचाही शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. सचिनजी बिराडे यांच्या शुभ हस्ते प्रदीपजी चौधरी यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित आपल्या महिना भगिनी अर्थातच तनुजाताई बिराडे यांचा या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण विशेष सन्मान संपन्न करत आहोत. निलेशजी दस यांच्या शुभ हस्ते आपल्या महिना भगिनी तनुजाताई बिराडे यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. उपस्थित सर्वांचा आभार आम्ही व्यक्त करत आहोत. फर्स्ट ऑफ ऑल ऑफिशियलचा सन्मान आपण करूयात. मंदार राणे सर, मॅन फ्रॉम पुशीर, या आपला शुभ सन्मान स्वीकारा. ॲज अ अंपायर म्हणून ज्यांची या संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली. पेशाने IT इंजिनियर आहेत. त्यांचं पॅकेज इयरली किती मोठं आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, त्याचा अंदाज तुम्हीच बांधा. मात्र क्रिकेटचे दर्दी आहेत, स्वतः डावखुरे हाताचे उत्तम फलंदाज आहेत आणि त्यांची 2 दिवसामध्ये ॲज अ अंपायर म्हणून आपल्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलेली मदत, त्यांचं सहकार्य आणि त्यांचा शुभ सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होत असताना एकदा जोरदार टाळ्या ऑफिशियल साठी ज्यांची जबरदस्त कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे. त्याचबरोबर आज अंतिम दिवसात ज्यांची जबरदस्त पंचांची भूमिका आपण पाहिली, हॅरी दुरे सर, त्यांचाही शुभ सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करत आहोत. हॅरी दुरे सरांना मी विनंती करेल आपण या आपला शुभ सन्मान स्वीकारा. स्वतः उत्तम दर्जाचे लेदर क्रिकेटर, त्याचबरोबर टेनिस क्रिकेटपटू आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नामवंत पंच आहेत आणि अशा गोडगुणी व्यक्तिमत्वाचा सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना एकदा जोरदार टाळ्या हॅरी दोरे सरांसाठी ज्यांची जबरदस्त साथ आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभली. त्यानंतर क्वालिटी विथ द क्लॅरिटी टेलिकास्ट, नीट, क्लिअर अँड क्लीन टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळालं, कुणालजी म्हात्रे यांची 10 क्रिक लाईव्ह आणि त्या लाईव्ह टीमचे आमचे ऑफिशियल मॅनेजर विजय पगारे अर्थातच बाबू यांचा शुभ सन्मान मुख्य प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण संपन्न करत आहोत. 4 कॅमेऱ्यानी या स्पर्धेचं कव्हरेज त्यांच्या टीमच्या वतीनं करण्यात आलं. ते आमच्या ऑफिशियल टीमचे मॅनेजर विजय पगारे अर्थातच बाबू आणि त्यांचा शुभ सन्मान सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना अथक परिश्रम या टीमने घेतलेली आहे. जबरदस्त क्वालिटी त्याचबरोबर क्लिअरिटी त्यांच्या वतीनं 10 क्रिक लाईव्हचा हा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना तदनंतर हे संपूर्ण सभा मंडप, हे भव्य दिव्य आकर्षक व्यासपीठ आणि मैदानाच्या चारही बाजूला आकर्षक बाउंड्री लाईन, त्याचबरोबर जे स्टँड उभारण्यात आले होते, त्रिमूर्ती डेकोरेटरचे सर्वा ऑडिओचे प्रोपायटर अक्षयजी मार्के आणि समीरदादा अँकर या दोघांचाही शुभ सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये संपन्न करत आहोत. हॅलो, चला समीरजी अँकर, त्रिमूर्ती डेकोरेटर्स चे प्रोपा, अतिशय चांगली व्यवस्था त्यांनी मागील 4 दिवसामध्ये केली आणि सुंदर अशी मंडप सजावट आपण पाहू शकतो की लाईव्हच्या स्वरूपात आपण पाहिलं. निश्चितच चांगली सजावट त्यांच्या माध्यमातून केली गेली आणि या स्पर्धेला निश्चितच चांगलं स्वरूप त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं. अशा या गुणी व्यक्तिमत्वाचा आमच्या वतीने सन्मान केला जातो. यानंतर मागील
4 दिवस खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून सर्व क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचली आणि ट्रेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आमच्या स्पर्धेचं पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट करत असताना ज्यांच्या गोड सुमधुर आणि प्रॉपर क्रिकेट लँग्वेजमध्ये ही स्पर्धा क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचली असे आमच्या शेजारील डोंगरनाळ गावचे आमचे मित्र श्री सुनील शेळके सर आणि दीपक बिराडे सर या 2 गुणी व्यक्तिमत्वांचा 2 समालोचकांचा आमच्या चेतन स्मृती चषकाच्या या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट असे समालोचन केल्याबद्दल आमच्या रविराज ब्लास्टर जांभरुडेच्या वतीने या गुणी व्यक्तिमत्वांचा सुद्धा यथोचित असा शाल श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातो. मी या दोन्ही गुणी व्यक्तिमत्वांना विनंती करतो की आपण आमच्या या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खूपच चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो आणि आमच्या स्पर्धेमध्ये तर त्यांनी अतिशय चांगल्या स्वरूपाची समालोचन केलं आणि आमच्या स्पर्धेला निश्चितच वेगळ्या स्तरावर वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम या दोन्ही व्यक्तिमत्वांनी केलं. अशा या व्यक्तिमत्वांना आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा देतोय. यानंतर सुनील शेळके सर यांचा सुद्धा जयवंत दिघे यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातो. धन्यवाद दीपक बिराडे सर आणि सुनील शेळके सर. ज्यांच्या वतीनं या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी इंटरनेट सेवा आपल्याला उपलब्ध झाली. गोरक्षनाथ इंटरनेट सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा दत्तात्रयजी भोईर नुकताच क्रीडानगरीत उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही शुभ सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये संपन्न करत आहोत. मी विनंती करेल दत्तात्रयजी भोईर आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. राहुलजी मार्के यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत. निलेशजी दस यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करत आहोत. गोरक्षनाथ इंटरनेट सर्व्हिसचे सर्वेसर्वा ज्यांच्या वतीनं वायफाय सेवा 4 दिवसामध्ये आमच्या आयोजन समितीला उपलब्ध झाली त्यांचा शुभ सन्मान सोहळा सध्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना यानंतर अंतिम सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच या महत्वपूर्ण पुरस्काराची उद्घोषणा आपण करणार आहोत. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच महाअंतिम विजेते आदर्श 11 धानेवली आणि त्या टीमच्या विजयाचा शिल्पकार ज्याची जबरदस्त कामगिरी विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंट जबरदस्त योगदान आलं आणि कॉन्फिडेंटली कमबॅक करत अंतिम षटकात ज्यांना चित्त थरारक रोमांचक विजय आपल्या टीमला संपादित करून दिला तो ज्युनियर ऑलराऊंडर प्रवीण भोईर अर्थातच पांड्या ठरलाय चेतन स्मृती चषकाच्या अंतिम सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. चंद्रकांतजी मार्के यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. मॅन ऑफ द मॅच साठी आज आकर्षक चषक आपल्याला लाभलेलं आहे. भास्करजी मार्के यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. विथ द बॅट त्यासमेत विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये त्याची जबरदस्त कामगिरी भास्करजी चंद्रकांत मार्के यांच्या शुभ हस्ते अंतिम सामन्याच्या सामन्यावरचा किताब आपण देत आहोत प्रवीण भोईरला. ज्युनियर ऑलराऊंडर प्रवीण भोईर मॅन फ्रॉम आदर्श 11 धानेवली तो ठरला अंतिम सामन्याचा विजयाचा शिल्पकार. मान्यवरांचे आभार विजेत्यांचे अभिनंदन. यानंतर स्पर्धेतील आपण वैयक्तिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्याकडे वळणार आहोत. पारितोषिकाचं स्वरूप आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय सोमनाथजी नारायण दिघे यांच्या स्मरणार्थ श्री दशरथजी नारायण दिघे यांच्या वतीनं सिलिंग फॅन आणि त्यासमेत रुपेशजी मार्के यांच्या वतीनं आकर्षक चषक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सचिनजी बिराडे आणि रुपेशजी मार्के यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. एनीबडी गेस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट विथ द बॉल ज्याची जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये आपण पाहिली ज्याचा इम्पॅक्ट या स्पर्धेमध्ये पाहिला एक निर्धाव षटक त्याच्या वतीनं पाहिलं स्पर्धेमध्ये 7 विकेट आणि एक निर्धाव षटक कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट
आदर्श 11 धानेरी क्रिकेट संघाचा मल्हारी भोईर ठरलाय चेतन स्मृती चषकाच्या 29व्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. MS स्पोर्ट्स मसा यांच्या वतीने आकर्षक कॅप देखील आहे, ती कॅप देखील आपण देत आहोत. त्याचबरोबर शिलिंग फॅन आणि त्यासमवेत ट्रॉफी असं या पुरस्काराचं स्वरूप आणि आपल्या लाडकी अतिथींच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड आपण देत आहोत मल्हारी भोईरला. भूषणजी भोईर आपण या, आपल्या शुभ हस्ते कॅप प्रदान केली जाईल. ज्यांच्या वतीनं कॅप आम्हाला लाभलेली आहे या गिरीजी बांगारा. त्यानंतर आपण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज अर्थातच बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार वितरित करणार आहोत. श्रीराम मोबाईल सर्व्हिसेस मसा प्रोप्रायटर सागरजी भांडे याच्या वतीनं सिलिंग फॅन आणि त्या समेत आकर्षक चषक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगलजी दिघे यांच्या माध्यमातून असं या पुरस्काराचं स्वरूप आणि या पुरस्काराचं वितरण आपण व्यासपीठावरती उपस्थित सन्मानित अतिथींच्या शुभ हस्ते करणार आहोत. मंगलजी दिघ्या आणि त्या समेत प्रदीपजी चौधरी यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट साठी आकर्षक 70-70 स्पोर्ट्स कॅप देखील आपल्याला लाभलेली आहे. MS स्पोर्ट्स शॉप मस्ता प्रोप्रायटर भूषणजी भोईर त्या समेत गिरीजी बांगार यांच्या वतीनं आणि या पुरस्काराची घोषणा आपण करत आहोत. खरं तर मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या रेसमध्ये हा खेळाडू होता, मात्र संपूर्ण लेखाजोखा आपण केला, त्याचे विकेट काउंट केले, त्याच्या धावा काउंट केल्या. जवळपास पाहिलं तर थोड्याफार फरकानं त्यांना या स्पर्धेतून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या अवॉर्डला जरी हुलकावणी दिली असली, मात्र बेस्ट बॅट्समन हा अवॉर्ड त्यांना पटकावलेला आहे. संघ आहे पिंक पॅन्थर कानारले आणि युवराज कंटेटरला आहे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज विथ द बॅट. 80 धावा त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जोडल्या गेल्या. 5 विकेट त्याच्याही होत्या. त्याची फायनल टॅली आहे प्रत्येक विकेटसाठी 5 पॉइंट 105 105. मात्र तो सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलेला आहे आणि या पुरस्काराचं वितरण आपण सन्माननीय लाडके अतिथींच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी करत आहोत. MS स्पोर्ट्स शॉप मसा यांच्या वतीनं सिलिंग फॅन त्या समेत चषक असं या पुरस्काराचं स्वरूप आपण देत आहोत युवराज कंटेला विथ द बॅट, ज्याची जबरदस्त डॉमिनेटिंग बॅटिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण एन्जॉय केली. अभिनंदन विजेत्यांचे, त्याचबरोबर मान्यवरांचे आभार. वितरण समारंभ सोहळा आपण संपन्न करणार आहोत. जे मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक आहे ते आपण काही कारणास्तव राखीव ठेवलेले आहे. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक त्याचं स्वरूप रोख रक्कम रुपये 12,212. फायनलिस्ट ज्या दोन्ही टीम आहेत, आदर्श 11 धानेवली आणि त्या समेत MS 11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठार, दोनही संघांच्या खेळाडूंना आपण फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी मेडल प्रदान करत आहोत. मी दोनही संघांच्या संघ कर्णधारांना विनंती करतो, लाईन मध्ये आपण मेचच्या समोर उभं राहायचं आहे आणि एक एक करून मुख्य व्यासपीठावरती येऊन आपलं मेडल स्वीकारायचं आहे. MS 11 चापेवाडी पठार, आदर्श 11 धानेवली, दोन्ही संघाचे संघ कर्णधार आपण लाईन मध्ये उभे राहा. एक एक करत एकेका टीमच्या खेळाडूंना या आणि आपले मेलड त्या ठिकाणी कलेक्ट करा. मेडलसाठी खास करून ही नवीन संकल्पना आमच्या आयोजन समितीने अंमलात आणलेली आहे. दोनही फायनलिस्ट टीमला आम्ही मेडल त्या ठिकाणी सुपूर्द करत आहोत. दोन्ही टीम लाईनअप करून घ्या, 1 बाय 1 या. MS 11 चापेवाडी पठार या. मान्यवरांनाही विनंती, आपण एक एक करून त्या ठिकाणी मेडल खेळाडूंना द्यायचेत. या फासली या. MS 11 जयगाव क्रिकेट संघ चापेवाडी पठार.
रनर अप ऑफ द टुर्नामेंट. मागच्या वर्षी चॅम्पियन होते, मात्र यावर्षी रनर अप ऑफ द टुर्नामेंट हा किताब त्यांनी पटकावलाय. मुख्य व्यासपीठावरती MS11 चापेवाडी पठारच्या सर्व खेळाडूंचा हा शुभ सन्मान मेडल प्रदान करून आपल्या आयोजन समितीच्या वतीने होत आहे. जबरदस्त परफॉर्मन्स कल्पेश आणि त्याच्या संपूर्ण युनिटचं या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्यांच्या संपूर्ण टीमचा हा शुभ सन्मान सोहळा मेडल प्रदान करून आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्वागत कक्षामध्ये संपन्न करत आहोत. यानंतर आदर्श 11 धानिवली टीम आपण या 1 बाय 1 आपले मेडल कलेक्ट करा. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट 29व्या पर्वाचे महाअंतिम विजेते मागच्या आठवड्यात वडवली हादरवली आणि या आठवड्यात खानिवडे क्रीडांगणावरती आपला विजयाचा झेंडा रोवलाय तो आदर्श 11 धानिवलीनं विजेता संघ चेतन स्मृती चषकाच्या 29व्या पर्वाचा आणि त्यांचाही शुभ सन्मान मेडल प्रदान करून मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करत आहोत. प्रवीण त्याचबरोबर मंगेश आणि त्यांच्या संपूर्ण युनिटची आपण पाहिलेली आहे. त्या सर्व खेळाडूंचा मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं मेडल प्रदान करून हा सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत. टीमचे आभार आम्ही व्यक्त करत आहोत. यानंतर सांघिक पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आपण संपन्न करत आहोत. स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचं पारितोषिक ज्याचं स्वरूप आहे रोख रक्कम रुपये 12,212 व चषक. त्यासाठी आर्थिक सौजन्य आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलेले वरबगावचे ख्यातनाम उद्योजक अंकुजी जनार्दन भोईर साहेब. त्याचबरोबर चषक आम्हाला लाभलेले स्वर्गीय रविराजजी बच्चू मार्के यांच्या स्मरणार्थ श्री शिवाजीदादा बच्चू मार्के यांच्या वतीनं प्रथमतः सौजन्यदात्यांचे आभार आम्ही व्यक्त करत आहोत. 5व्या क्रमांकाचे मानकरी 5th प्लेस इन द टुर्नामेंट आणि या पुरस्काराचं वितरण आपण व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अतिथी अंकुजी भोईर यांचे निकटवर्तीय समीरदादा ऐनकर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण वितरित करत आहोत. त्याचबरोबर धीरजजी मार्के यांनाही मी विनंती करेल आपणही समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण चषक देणार आहोत. 5th प्लेस इन दिस टुर्नामेंट जबरदस्त कामगिरी संपूर्ण टीम युनिटची आपल्याला पाहायला मिळाली. श्री गणेश दहीगाव क्रिकेट संघ ठरलाय चेतन स्मृती चषकातील 29व्या पर्वाचा पंचम अर्थातच 5व्या क्रमांकाचा मानकरी. समीर जानकर आणि त्यासमोर धीरजजी मार्के या आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण आपण करत आहोत. अंकुशजी भोईर वरबगावचे उद्योजक यांच्या वतीनं आर्थिक सौजन्य चषक रविराजजी मार्के यांच्या स्मरणार्थ शिवाजी मार्के यांच्या वतीनं धीरजजी मार्के आणि समीर जानकर यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. विजेत्यांचे अभिनंदन त्यासमवेत मान्यवरांचे देखील आभार. यानंतर स्पर्धेतील 4th क्रमांकाचं पारितोषिक आणि त्या पारितोषिकाची उद्घोषणा आपण करत आहोत. 4th क्रमांकाच्या पारितोषिकाचं स्वरूप रोख रक्कम रुपये 12,212 यासाठी आर्थिक सौजन्य माजी सभापती पंचायत समिती मुरबाड स्वराताई चौधरी आणि चषक आमच्या मॅनेजमेंट कमिटीला लाभलेले प्रवीणजी मार्के यांच्या वतीनं रघुनाथजी तुपे यांच्या शुभ हस्ते आपण चषक वितरित करून या ठिकाणी या टीमचा गौरव करत आहोत. 4th प्लेस इन दिस टुर्नामेंट ज्यांची जबरदस्त कामगिरी आज आपल्याला पाहायला मिळाली. डॉमिनेटिंग टीम
म्हणून या हंगामाच्या टीमची जबरदस्त सुरुवात झाली. पराग वारेस बालुक, जयेश मोरे आणि त्याचं युनिट ठरलंय चेतन स्मृती चषकातील 29व्या पर्वातील 4थ्या क्रमांकाचे मानकरी. प्लीज हॅव अ बिग हँड फॉर पराग वारेस बालुक. स्वराताई चौधरी यांच्या वतीनं आर्थिक सौजन्य, त्याचबरोबर यांच्या वतीनं चषक आहे. मात्र ते चषक आपण रघुनाथजी तुपे दादांच्या शुभ हस्ते वितरित करत आहोत. विजेत्यांचे अभिनंदन, त्यासमेत मान्यवरांचा देखील आभार आम्ही व्यक्त करत आहोत. जबरदस्त कामगिरी यंदाच्या हंगामामध्ये एका वेगळ्या रिदम मध्ये, वेगळ्या टच मध्ये आपण बघत आहोत. जेपी गणेश, कालराम अँड ऑल टीम, केतन अँड ऑल टीम, अर्थातच पराग वारियर्स बालुकला पारितोषिक थर्ड प्लेस इन द टुर्नामेंट. हे पारितोषिक वितरण करण्या अगोदर चॅम्पियन टीम साठी ब्रॅड ब्रदर्स केक शॉप आंबेगाव यांच्या वतीनं आकर्षक केक आम्हाला लाभलेला आहे. सर्वप्रथम दिनेशजी घरत यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. मॅनेजमेंट कमिटीला रिक्वेस्ट आहे, केक त्या ठिकाणी लगेचच अवेलेबल करा. आदर्श 11 दानिवली संघ स्पर्धेचा चॅम्पियन संपूर्ण संघाला विनंती आहे, मुख्य व्यासपीठावरती आपण या आणि आपल्या शुभ हस्ते केक कट करून आपण ते सेलिब्रेशन या ठिकाणी करायचं आहे. फक्त प्लेयर या आदर्श 11 दानिवली. आणखीन एक वेगळी कन्सेप्ट या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघत आहोत. गरज ब्रायड ब्रदर्स केक शॉप मसाचे सर्वात आता मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विशिष्ट सल्लागार, त्यांच्या शुभ हस्ते केक आपल्याला लाभलेला आहे. अंतिम जेतेपदाचा मानकरी ठरलेल्या आदर्श 11 दानेली क्रिकेट संघासाठी आणि तो केक कट करून एक अनोखे सेलिब्रेशन आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. त्यांच्या वतीनं चॅम्पियन टीम साठी केक आम्हाला अवेलेबल झाला. एक नवीन कन्सेप्ट, त्यानंतर आणखीन एक सांघिक पारितोषिक आपण वितरित करत आहोत. स्पर्धेतील तृतीय क्रमांक ज्यासाठी रोख रक्कम रुपये 15,115 व चषक ठाणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष प्रतीकजी प्रमोद हिंदुराव यांच्या वतीनं आर्थिक सौजन्य, तर चषक आम्हाला लाभलेला आहे स्वर्गीय जयराम गणपत दस यांच्या स्मरणार्थ कुमार सागर वसंत दस यांच्या वतीनं. या पुरस्काराचं वितरण व्यासपीठावरती उपस्थित आपल्या सन्मान्य अतिथींच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. वालकुनाना मार्के आणि त्या सौमित अनिलजी मार्के या आपल्या लाडक्या दोन्ही अतिथींच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे त्या पारितोषिकाचं वितरण आपण करत आहोत. आर्थिक सौजन्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रतीकजी हिंदुराव, त्याचबरोबर चषक स्वर्गीय जयरामजी गणपत दस यांच्या स्मरणार्थ कुमार सागर वसंत दस यांच्या वतीनं वालकुनाना मार्के आणि अनिलजी मार्के यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण आपण करत आहोत. प्लीज हॅव अ बिग हँड. चेतन स्मृती चषकातील तृतीय क्रमांकाचे मानकरी, थर्ड प्लेस इन दिस टुर्नामेंट, भूषण कंटे अँड टीम, पिंक पॅन्थर कानारले. $15 देऊन आपण सन्मानित करत आहोत. वालकुनाना मार्के त्यांच्या सौम्यत अनिलजी मार्के यांच्या शुभ हस्ते पिंक
मान्यवरांचा देखील आभार आम्ही व्यक्त करत आहोत. त्यानंतर स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम रुपये 25,225 व चषक त्यासाठी आर्थिक सौजन्य TTEC बँकेचे संचालक राजेशजी पाटील त्यासमेत चषक स्वर्गीय यमुनाबाई दत्तू धस यांच्या स्मरणार्थ शिवकिरण ट्रान्सपोर्ट जांभुर्ड्याचे सर्वा हरीशजी धस यांच्या वतीनं आणि या पारितोषिकाचं वितरण आपण करणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य रूपाताई मार्के. गणेशांना मार्के आणि त्यासमेत ग्रामपंचायत सदस्य रूपाताई एकनाथ मार्के यांच्या शुभ या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. रनर अप इन दिस टुर्नामेंट भूषणजी भोईर गिरीशजी बांगारा पुरस्कृत MS11 जय गावदे क्रिकेट संघ चाफेवाडी पठार ठरलाय. चेतन स्मृती चषकातील 29व्या पर्वातील 29व्या हंगामातील 29व्या सीझन मधील रनर अप अर्थातच उपविजेतेपदाचा मानकरी. संचालक चषक आपल्याला लाभलेला आहे स्वर्गीय यमुनाबाई धस यांच्या स्मरणार्थ हरीशजी धस यांच्या वतीनं आणि या पुरस्काराचं वितरण रूपाताई मार्के ग्रामपंचायत सदस्य आणि त्यासमेत गणेशांना मार्के यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. आभार व्यक्त करत आहोत. यानंतर वैयक्तिकरित्या महत्वाच्या पारितोषिकाची उद्घोषणा आपण करत आहोत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज त्यासाठी बारकू वडापाव सेंटर मसा प्रोप्रायटर महेशजी भास्कर कतोरे यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज त्यासमेत चषक आपल्याला लाभलेलं आहे ते किरणजी नामदेव मार्के यांच्या वतीनं असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. त्यासमेत एक आकर्षक स्पोर्ट्स कॅप आपल्याला लाभलेली आहे. या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. MS स्पोर्ट्स शॉप मसा यांच्या वतीनं आकर्षक स्पोर्ट्स कॅप देखील आपल्याला लाभलेली आहे. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत खानिवरे सागरजी दलपे आणि त्यासमेत संदीपजी मार्के यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण आपण करत आहोत. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज या पुरस्कारासाठी फ्रीज करता सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीज फेमस बारकू वडापाव शॉप मसा महेशजी कतोरे यांच्या वतीनं त्याचबरोबर ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे श्री किरणजी नामदेव मार्के यांच्या वतीनं आणि या पुरस्काराचं वितरण सागरजी दलपे, सचिनजी बिराडे आणि संदीपजी मार्के हे आपल्या लाडक्या अतिथींच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. एनीबडी गेस प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, चेतन स्मृती चषकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याची जबरदस्त कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. विथ द बॅट 58 धावा त्यांना बनवल्या. गोलंदाजी करत असताना 11 विकेट त्यांना कॅरी केल्या. 11 मल्टिप्लाय 5 इक्वल टू 55. 58 अधिक 55 बरोबर 113 पॉइंट. युवराज कंटेचे पॉइंट होते 105, त्याच्या 80 धावा आणि 5 विकेट. डिफरंट फक्त 8 पॉइंट्स आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, चेतन स्मृती चषकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू संघ आहे MS11 जयगाव क्रिकेट संघ चाफेवाडी पठार आणि कैलास वाघ ठरलाय या चेतन स्मृती चषकातील 29व्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, सर्वोत्कृष्ट खेळाडू. युवराज कंटे आणि त्याचबरोबर कैलास वाघ या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान युवराजच्या धावा जास्त होत्या मात्र विकेट कुठेतरी कमी पडल्या. 80 धावा युवराजच्या, 5 विकेट त्याचे टोटल पॉइंट 105. 58 धावा कैलासच्या, त्याचे 11 विकेट, त्याचे टोटल पॉइंट 113. त्याच कारणास्तव
या स्पर्धेमध्ये 8 पॉइंटच्या फरकानं मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या किताबाचा मानकरी ठरलाय. आकर्षक फ्रीज, चमचमती ट्रॉफी आणि स्पोर्ट्स कॅपचा मानकरी ठरलाय कैलास वाघ, मॅन फ्रॉम MS11 जयगाव क्रिकेट संघ, चापेवाडी पठार. विजेत्यांचे अभिनंदन, त्याचबरोबर मान्यवरांचेही आभार आम्ही व्यक्त करत आहोत. विशेषत्वाने मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज आम्हाला लाभलं. बारकू वडापाव सेंटर मसा, महेशजी भास्कर कथोर यांच्या वतीनं चषक आम्हाला लाभलं. किरणजी नामदेव मार्के यांच्या वतीनं त्यांचे विशेषत्वाने आभार. विजेते या पारितोषिकाचे कैलास वाघ, त्यांचे विशेषत्वाने आभार आम्ही व्यक्त करत आहोत. त्यांनाही शुभेच्छा देत आहोत. त्याचबरोबर मान्यवरांचेही आभार आम्ही व्यक्त करत आहोत. यानंतर एकमेव पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आता शेष राहिलेले, शिल्लक राहिलेले. प्रथम पारितोषिक, त्याचं स्वरूप रोख रक्कम रुपये 51,151 व आकर्षक चषक भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट, खासदार, ग्रामीण हृदय सम्राट म्हणून ज्यांना संबोधलं जातं, सुरेशजी म्हात्रे अर्थात सुमामा, सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व बाळा मामा यांच्या वतीनं आर्थिक सौजन्य आणि पहिल्या क्रमांकासाठी चषक, ज्यांच्या वतीनं हे अनोखी कन्सेप्ट या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. इलेक्ट्रॉनिक स्कोरबोर्ड जो सध्या आपण आपल्या समालोचन कक्षाच्या वर पाहताय, अभियंते स्वप्नीलजी दीपक मार्के यांच्या वतीनं चषक आम्हाला लाभलेले. प्रथमतः ज्यांनी सौजन्य दिलं त्यांचा आभार आम्ही व्यक्त करत आहोत. आणि खास करून युवांश विश्वनाथ धस यांच्या वतीनं जेतेपदाचा मानकरी ठरला आदर्श 11 धानिवली संघ, त्यासाठी 1000चं कॅश प्राइज आहे. युवांश विश्वास धस यांच्या विश्वनाथ धस यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. ते ऑनलाईन आय थिंक जमा झालेलं आहे आदर्श 11 धानिवली टीमच्या संगणकाच्या खात्यावरती, त्यासाठी त्यांचे विशेषत्वाने आभार आपण व्यक्त करत आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 51,151 व चषक या पारितोषिकाची उद्घोषणा आपण केलेली आहे. आय थिंक धानिवलीचे टीम मेंबर आहेत ज्यांना आपली प्रतिक्रिया, आपलं मनोगत व्यक्त करायचं मी विनंती करेन. लगेचच आपण व्यासपीठावरती या. सिनियर प्लेयर ज्यांनी अंतिम चेंडूवरती जबरदस्त झेल पकडला, वामनजी भोईर यांच्या प्रतिक्रिया आपण या स्पर्धेच्या निमित्तानं जाणून घेऊयात. हॅलो हॅलो जी हॅलो हॅलो हॅलो. सर्वप्रथम चेतन स्मृतीची एक क्षणा मी धन्यवाद देतो की आम्हाला इथे एंट्री दिली आणि खूप चांगलं आयोजन यांनी नियोजन होतं. नक्कीच मी प्रयत्न करेन पुढच्या वर्षी, मला वाटतं हा चषक 1 लाख रुपयाचा तर नक्कीच असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि चांगलं असं आयोजन होतं. आणि आमच्या टीम बद्दल जर सांगायचं झालं, 2 सलग आम्ही फायनल मारलेले आहेत आणि आमची पोरं सगळी आता कामाला आहेत. कामं करून क्रिकेट खेळतात. आता नाईटला सुद्धा जातील 2 पोरं त्यातली. कामं करून क्रिकेट खेळतात. पहिला कामं करा नंतर क्रिकेट खेळा, म्हणजे पहिला काहीतरी भेटलं पाहिजे नंतर क्रिकेट खेळलं तरी चालेल. असं करू नका कधीच. आणि आता थोड्या दिवसात आमचा आदर्श चषक सुद्धा चालूच होईल, त्याची सुद्धा घोषणा आम्ही करत आहोत. लवकरच आदर्श चषकची तुम्हाला मोठी घोषणा देण्यात येईल. आणि आदर्श चषकला मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि खूप चांगलं आयोजन होतं. असाच पुढे प्रयत्न करत राहा. आमच्याकडनं काय सहकार्य लागलं तर आम्ही पूर्णपणे प्रयत्नाचा विचार करू. धन्यवाद. जे अंतिम पारितोषिक आहे, अर्थातच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 51,151 व चषक नामदार श्री सुलेशजी म्हात्रे अर्थातच बाळामामा, लोकप्रिय व्यक्तिमत्व, ग्रामीण हृदय सम्राट, कार्यसम्राट, कार्यतत्पर, लोकाभिमुख, लोकप्रिय व्यक्तिमत्व, भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांच्या वतीने आर्थिक सौजन्य, त्याचबरोबर चषक अभियंते दीपकजी स्वप्नील मार्के यांच्या वतीने आपल्याला लाभलेलं आहे. आणि या पुरस्काराचं वितरण करण्यासाठी पंचायत समिती मुरबाड माजी सभापती स्वराताई चौधरी, त्याचबरोबर चषक दीपकजी मार्के यांच्या शुभ हस्ते आपण वितरित करणार आहोत. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट चेतन स्मृती चषकाच्या 29व्या पर्वातील महाअंतिम विजेते
आलेले आहेत. ज्ञानेश्वरजी भोईर उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे या आपण फटाक्यांची आतिषबाजी